नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी एका सुपर मार्केटमध्ये जाणार आहे. लोकल सुपर मार्केट आहे. तर मला तिथे काही फळं वगैरे विकत घ्यायचे आहेत. तर त्या उद्देशाने मी आज त्या सुपर मार्केटमध्ये जाणार आहे. त्या सुपर मार्केटचं नाव जे आहे ते किबाबो असं आहे. तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे की ते सुपर मार्केट कसं आहे. तर त्या उद्देशाने तुम्हालाही कळेल की लुआंडामध्ये, अंगोला या कंट्रीमध्ये हे जे लोकल सुपर मार्केट आहे हे कशा प्रकारे, नंतर यांचं अरेंजमेंट कसं आहे, सुपर मार्केटमध्ये काय काय भेटतं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, चला मी आता सुपर मार्केटसाठी निघतो आहे. तुम्हाला स्टेप बाय स्टेप माझं जे जाण्याचं जे लोकेशन आहे, नंतर माझं किबाबो हे जे सुपर मार्केट आहे कसं आहे मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, मी ऑफिसच्या बाहेर आलेलो आहे. तर आता मला किबाबो इकडे जायचं आहे. तर अशा प्रकारे माझं ऑफिसचा एरिया आहे. तर आता आम्ही किबाबोसाठी निघालेलो आहे. इकडे तुम्ही बघू शकता समोर छोटी छोटी मुलं आहेत, कारण इकडे हे स्कूल आहे, शाळा आहे. ही पण शाळा आहे इकडे. तर ही शाळेची मुलं आहेत. जर आता दुपारची संध्याकाळचे 5:30 वाजले तर शाळा सुटायची वेळ झाली. तर ह्याच उद्देशाने मुलंसुद्धा इकडे आहेत. तर आम्ही विचार केला की संध्याकाळ व्हायच्या अगोदर फळं घेऊन यावे. इकडे तुम्ही पाहू शकता इथे केळी वगैरे आहेत. इकडचं हे फेमस फूड आहे, फळ. तर अशा प्रकारे माझा जाण्याचा हा मार्ग आहे. तर मी किबाबोसाठी चाललो आहे. हा माझा मित्र आहे ओजवाल्डो. ओके, आमचा सिक्युरिटी गार्ड आहे. तर आता मी चाललो आहे किबाबोसाठी. तर मी कुठे जायचं असेल तर मी याला सोबतच घेऊन जातो. कारण कसं आहे की इकडे थोडंसं भीती जास्त आहे. चोरी वगैरे होण्याचे, मोबाईल लंपास होण्याचे जास्त इथे चान्सेस असतात. त्यामुळे जरा सोबत कोणतरी असेल तर बरं वाटतं. त्या प्रकारे इकडचे रस्ते असतात. इकडचा मेन फंडा म्हणजे इकडचं जे जाण्याचा आणि येण्याचा मार्ग असतो. जसं इंडियामध्ये लेफ्ट साईडने आपण ड्राईव्ह करतो, राईट साईडने आपण ड्राईव्ह करतो, राईट. इकडे तसं नाही. इकडे जे ड्रायव्हिंगची जी साईड आहे ती लेफ्ट साईडला असते. मी तुम्हाला दाखवतो पुढे गेलं की बघू शकता. इकडची जी स्टेअरिंग आहे ती त्या साईडला दिलेली आहे या गाडीची. फर्निचरचे शॉप्स वगैरे आहेत. इथे आपण जे फर्निचर पाहिजे ते विकत घेऊ शकतो. इकडे तुम्ही पाहू शकता गाडीचं स्टेअरिंग आहे ते त्या साईडला दिलेलं आहे. त्यामुळे काय होतं, गाडीचं स्टेअरिंग लेफ्ट साईडला असल्यामुळे, डाव्या साईडला असल्यामुळे गाडी चालवताना दिशा जी असते ती पण चेंज होते. इकडे जी बघू शकता इकडे शाळा आहे, जे सेकंडरी स्कूल म्हणतात त्याला. गव्हर्मेंटची स्कूल आहे इकडे. अशा प्रकारे इकडे स्कूल दिलेलं आहे. जरा मोबाईलवर व्हिडिओ काढताना पण थोडीशी भीती वाटते, कारण कसं कोणी पण हिसकून घेण्याचे चान्सेस जास्त इथे. त्यामुळे जरा टेक केअर करावं लागतं. मध्ये मध्ये व्हिडिओ पण जरा पॉज करावं लागतं, जेणेकरून कोणी माझा मोबाईल किंवा कोणी हिसकून घेणार नाही. त्यामुळे जरा साईडने चाललो. अशा प्रकारे इथे पोलीस वगैरे आहेत. तशी इकडची लोक चांगले आहेत वागून. लोकांमध्ये काय असं हे नाही आहे, पण 100मध्ये एखादा खराब असतो. तसं ते प्रत्येक देशामध्ये तसंच असतं. तर त्यामुळे कोणालाही नाव ठेवणं चुकीचं मला असं वाटतं. कारण काही लोक चांगले असतात, काही लोक वाईट असतात. तर असो, काय फरक नाही आहे. आपण इथे कामासाठी आलो आहे, कामच करायचं आहे. तर लोकांना सांभाळून घेतलं तर समोरचा व्यक्ती पण आपल्याला रिस्पेक्ट देतो. हाच माझा दृष्टिकोन आहे या देशामध्ये येऊन. तर आता मी लगभग जवळ पोचलेलो आहे किबाबोच्या. 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. हे तुम्ही पाहू शकता इथं किबाबो म्हणून नाव लिहिलेलं आहे. हे एक किबाबो आहे. इकडे फळं वगैरे भेटतात, केळी वगैरे आहेत, फळं आहे, भाज्या आहेत, टोमॅटो आहे. जे पाहिजे ते तुम्हाला इथे भेटू शकतं. अननस वगैरे आहे. ओके, तर मी मोस्टली इथे केळी घेण्यासाठी आलो आहे. तर अशा प्रकारे इथे भाज्या वगैरे असतात. कांदे, बटाटे, काय असेल पाहिजे ते. खूप मस्त आहे. मी केळी घेतलेली आहेत. आता हे मसाले वगैरे आहेत. फ्रीजरमध्ये आईस क्यूब्स वगैरे असतात वगैरे आहेत.
इकडे वजन करावं लागतं केळांची पण. अशा प्रकारे इकडे सुपर मार्केट आहे. बिस्किट्स, ऑइल, मसाले, जॅम, टोमॅटो केचप. इथं असे बरणे वगैरे असतात, काबुली चणे वगैरे असतात, धान्य, कडधान्य हे सगळे बरण्यांमध्ये पॅक आहे. सगळे इम्पोर्ट करतात बाहेरच्या देशामधून. त्यामुळे इकडे कसं जरा प्राईज असते ते खूप महाग असते. हे सगळं मिल्क्स वगैरे, दूध वगैरे हे सगळं रेडीमेड दूध आहे, नॉट फ्रेश मिल्क. गाईचं दूध नाही आहे, सगळं भेसळयुक्त दूध आहे इकडे. हे सगळं तेल वगैरे. ओके, इकडे जे मटेरियलची जी प्राईज असते ती खूप महाग येते ॲज कम्पेअर टू इंडिया. त्यामुळे परवडत नाही घ्यायला. पण काय नाईलाज आहे घेण्यासाठी, ते घ्यावं लागतं. इथे तुम्ही तांदूळ वगैरे बघू शकता. इकडे तुम्ही पाहू शकता 1 किलोची प्राईज 1019 म्हणजे इंडियन रुपीजमध्ये 100 रुपये kg हे तांदूळ आहेत. 1 किलो तांदूळ बघू शकता. नॉर्मल तांदूळ आहे, एवढे महाग आहेत. दुसरा फंडा म्हणजे तुम्ही हे पाहू शकता, हे आपले जे हॉटेलमध्ये राईस असतो तो राईस आहे. याची प्राईस बघू शकता 3849 कॉनचा, मीन्स इंडियन रुपीजमध्ये 400 रुपये किलो. अजिबात परवडत नाही इकडे काय घेणं म्हणजे. पण ॲक्च्युली कंपनी मला पैसे देते म्हणून काय वाटत नाही. पण नॉर्मल लोकांचे, मिडल क्लास लोक आहेत, त्यांचे खूप हाल आहेत अशा गोष्टींमुळे. असं आता काय करणार, नो ऑप्शन. हे बिस्किट 4च बिस्किट आहे मॅरी टाईप, 479 रुपये. हे चुत्या बनवायची लक्षण आहेत सगळे. काय करणार, घ्यावं लागतं. या अशा प्रकारे इकडे चायपत्ती वगैरे भेटतं. मला ब्लॅक टी घ्यायची होती. हे शुगर आहे, शुगर बघू शकता. हे असे एकदम बारीक शुगर असते इकडे. हे टिश्यू पेपर्स वगैरे, तिकडे पाण्याच्या बॉटल्स आहे. तसं इकडे इंडियन्स जास्त आहेत बघायला गेलं तर ॲज कम्पेअर टू आयव्हरी कोस्ट. मी 6 महिने आयव्हरी कोस्टमध्ये होतो, तर तिकडे इंडियन्स खूप कमी होते. पण ॲज कम्पेअर टू आयव्हरी कोस्ट इकडे इंडियन्स जास्त आहे. सो मे बी त्यामुळे जेवणाचे हाल एवढे होत नाही. इंडियन रेस्टॉरंट्स आहे, इंडियन सुपर मार्केट्स आहेत. इथं ज्यूस वगैरे, त्यामुळे जेणेकरून जे पाहिजे ते आपल्याला इथं भेटतं. इथे आपल्याला चिवडा वगैरे काय पाहिजे असेल, पॉपकॉर्न. मी नाही खात एवढं काय. अशा प्रकारे पाण्याच्या बॉटल्स आहे. हे असं सुपर मार्केट आहे, खूप मोठं सुपर मार्केट आहे. लोकल सुपर मार्केट, इंडियन सुपर मार्केट नाही. मी तुम्हाला एक दिवस इंडियन सुपर मार्केट पण दाखवेल. ऑलरेडी एकदा दाखवलेलं तुम्हाला, पण अजून बरेच काय ते सुपर मार्केट ते पण तुम्हाला दाखवेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. बाय बाय, टेक केअर.